याला पाहुणे कुठं आले काय माहिती पाहुण्याला ना फोन करू तरी पाहतो. हॅलो पेंटर मामा कुठं आले हो? 12 वाजले. 10 मिनिटं देत आहे का? बरं 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 या लवकर या. आम्ही फुल तयारीत बसले. आम्ही तुमचीच वाट पाहतोय माहिती का. मग आमचे पाहुणे रावळे जमा झाले सगळे. या लवकर या. तुम्ही किती जण आले? 4 जण आहे का? बरं बरं या या. ए अर्चना ए अर्चे काय अरे काय झोपले का काय? हा? रवी ना नुसतं गागत राहते. 10 मिनिटात पाहुणे येऊ राहिले कुठे झोपली? कोणचे पाहुणे? तुला पाहायला येऊ राहिले म्हणा कोणते पाहुणे? मला पाहिला हा ना? त्यांनी मी झाली तेव्हा पाहिला आलं पाहिलं नव्हते का? अगं आता लग्नाचं पाहायचंय लग्नाचं. कोणाचं लग्न? तवाला हो मला लग्न नाही करायचं अजून. म्हणजे नाही करायचं मला अजून 2 वर्ष. लग्न उद्या करू नका जरा. पाहुणे चांगले पोरगा चांगला आहे. बघ त्या पेंटर मामाला ओळखी तू? म्हणजे तुम्हाला एवढा कटाळा आलाय का माझा? अगं काटाळा नाही काय राहते पोरगीचं कसं राहते माहिती का. लय शिकूनही काय उपयोग होत नाही. त्यापेक्षा ना लवकरात लवकर लग्न केलं ना चांगलं राहत आहे. बापाच्या डोक्याला टेन्शन राहत नाही. हा झालं काय कमी जास्त मग काय करायचं? हा तुम्हाला वैताग आलाय माझा ते. का आता वैताग आलाय? हा मग 2 वर्षांनी काय लय मोठे होणार आहे तुम्ही? सांगेल तेवढं कर. बरं नको पुढं. मी साडीच घालणार नाही मग. का बरं? मी अशीच राहीन. येऊ द्या ते पाहुणे. हा बरं ड्रेसवर आहे. तयारी कर मेकअप कर जरा. तो आम्हाला फोन करतो कुठे गेला काय माहिती. बरं मी निघालोय दाजी अजून येतोय. ते आईचा बेवडा जावा याची का. हा हॅलो ए अरे कवा येतो तू? पाहुणे यायचा टाइम झाला तू कवा येतो? काय बायको पोरं सोडी ना? अरे बाची झाला बाबा आचीला पाहायला पाहुणे येऊ राहिले. आईला तू नागर गाठ्याचा गाडचा ये लवकर ये. काय तो मामान काय आरची हा काय सांगत म्हणा बायको पोरं येऊन जाय ना. हे कुठे निमत राहते काय? लय चांगली पोरगी बर का. मस्त आहे पोरगी दिसायला. नाका डोळ्यात अशी भारी गोरी पान अशी हायटेड आहे बर का. आई तुला कसं काय माहित? अरे मला सांगितलं होतं असाच निरोप आला होता मला. मग यांनीच सांगितलंय ना. हा. मग आता ते घेऊन चाललेत ना. मग थांब एक तर आता गाडी बी पंक्चर झाली नाही तर डायरेक्ट पाय दुखू राहिले हा ना माय पाय तुला माहिती आहे अक्षय किती पाय आता दुखत होते रे. पंक्चर मी हाताने केली का झाली ती आता नाही तर मग दारासमोरच गाडी लावली असते असं रुबाब वाढला असता आपला. ते आहे. पोरगी पाहिली लय तुला 40-45 पुरी पाहिल्यात. बरं मी काय म्हणतो मामा एवढ्या पुरी पाहिल्या तू कधीच म्हणजे एक लय खोड तिथं म्हणजे तुला घाण सवय. आता काय नाही मी आता डायरेक्ट पसंत करून आता टाकली. ही पोरगी इतकी सुंदर आहे ना. हाय का? तू पण काहीतरी घाण करू नको. नाही नाही अजिबात नाही. 44 पुरी झाले आता 45 पोरगी पाहिजे. मग आज फायनल करू नका याची मग माझ्या मित्राला आणलं मला कसं पसंत नव्हतं होत ना म्हणजे आता याला विचार मी गपचूप सांगेल. चल मी आहे ना. चला ते वाट पाहू राहिले. फोन आलता काय? हा मला फोन आलाय. मग सांगितलं नाही गाडी बिडी पंक्चर झाली तसं काय सांगू नका. नाही हा. द्यायला बडबड नको करू बर का. नाही नाही हा सांगितलं नाही म्हणशील. राम राम राम. राम 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 ये. हे राम राम. लय उशीर केला हो लय हा, उशीर केला. नाही ते जरा झालं थोडं. हा काय? राम राम राम. ए अर्चना अगं पाहुणे बसता येते. जरा पेंटर मामा जरा करा करा करा. हळूच. हा. बसायचं होतं झोपायचं कशाला आता लय झोपाय. ओ पाहता अहो, बसायला टाकलं. बसायला होय. बरं आहे सावली तर इकडे आपलं गरम होत. हा आयो बोल भाऊ तू त्यांचं. प्रवास कसा काय झाला? व्यवस्थित काय पायी पायी आले का तुम्ही? आहे ते थोडं गाडी पंक्चर झाली. ते चांगलं आहे तो याच्या पारावरचा पंक्चर आला. हा हा मग त्याच्याकडे लावून आले थोडं. तुम्ही लावली गाडी हा. मग तुम्ही पायी पाहिले का? काय अहो, करतो? फोन करायचा. लय खड्याचा रस्ता होता. खडी टाकली वाटतं तिकडे आहे ना. नाही गाडी पंचर झाली ना फोन करायचा मला. मी तुम्हाला 4 व्हीलर गाडी पाठवली असते घ्यायला. नाही नाही म्हणलं जवळ आल्यावर झाल्यावर. अहो लोकांचे कुठं लय लांब होतं म्हणून आलो पाय पाय. हो का? त्याला काय झालं मग? ए अर्चना पाणी आण ग पाहुण्याला. आईला पुरीचा मामा काय आहे ना अजून का तिकडे पेत बसला काय काय ते कळालं मला. अगो बाया पुरीचा मामा म्हणजे दारू पितो का? हा हा लय बेवडे आता काय सांगावा. एवढ्या तेवढ्यात चालत असतं आता आम्ही नाही घेत काही. हा? नाही? ए अक्षय तुला विचारलं का त्यांनी? नाही हा काय येते ना आता वय. आले वाटतं मामा आले तुमचे.
पुरीचे मामा आले वाटतं बाई. राम राम. अगं बाई ये काय का रे येणार सगळ्या हा यायचा टाइम आहे तावाला. काय आता उरकलं नाही लवकर. हा चल बाई. बस बस होतो ना भाऊ. ते तुला बाकीचं आवरलं का पाय वय तुला बरं पाणी बी आण ना. आणि ना आता मग हो पाणी नको बाबूराव आता कशाला पाणी काय? आम्ही पाणी पिऊनच आलो तिथं. रस्त्याने पियतच झालं. नाही नाही, काय होतं माहिती का पाहुणे घरी आले ना तर पाणी चहा पाणी घेतला नाही पाहिजे. घेतलं आम्ही हा का घेऊनच आलो. ए बाब्या पाहुणे नाही म्हणते नको आणू ओय. मुलीचा मामा आहे भाई. मुलीचा मामा मला आहे. वाटलं मंडपालाच बोलावला काय लगेच. नाही, नाही, नाही. पाहावर काय आता तुम्ही आता पाय झाले लगेच म्हणते पाहा का. अक्षर लय घाई झाली बाई. काय म्हणतात पाहुणे? बरे बाई पाहुणे कुणाले आहेत ते? वांबुरीचे वांबुरीचे आहेत? हा पोरगं कोण आहे नेमकं याच्यात त्या दोघात? आम्ही दोघं पोरच येत. हे माझं पोरग आहे मी त्याची आई. नवरदेव कोणता आहे नवरदेव नवरदेव कोणता आहे? नवरदेव ये का ते पाहुणा दाढी बिडी करून आणला काय तुम्ही फॅशन आहे आजकाल पोरांचं कसं आहे दाढ्या राखायची दाढच लागते आजकाल. दोघे सारखेच दिसते पण ते म्हणतात फॅशन चालू आहे. हळूहळू आहे ना. लंगटी यार आहेत ना आम्ही लांब बरं, बरं, पाणी. चांगलं. मित्र आहेत दोघच हा का लहानपणचे. अच्छा या कोण आहे या माझं पोरग आहे अक्षय मी त्याची आई आहे. आई आहे ना म्हणजे ती. पोराची आहे का हा. असं असं असं. बरं झालं तुम्ही आले बरं झालं. आणि हे त्याचा दोस्त. हो का हा लहानपणचे मित्र. हो हो हा मा बायकोचा भाऊ आहे. हा का? हा. म्हणजे तुमचा मेवना. हा साला म्हणा. सख्य मेव नाही का? हा सख्य साली मिळून आम्ही. कमी होऊ नये. अगं बाई वाट मी त्याच्या बहिणीचा नवरा मी त्याच्या बहिणीचा नवरा हा का? हा. हा म्हणजे दोन्ही एक असं म्हणजे हा. बरोबर. काय माहिती पेटर मामा बरोबर की नाही बरोबर आहे. आपल्याला काय करायचं. काय काही नाही नाही, आमच्या नाही, विषयी. पाणी नको आता सांगितलं ना अच्छा पाणी. अच्छा. बरं आता मुलीला घ्या ना बोलून. बोलायचं का मुलीला हा. ए बाय ना आवाज तिचं बाय ना तो बाचीच ए पुरी अर्चना चाल लवकर ये. तांब्यावर राह ना हातात. काय नाही उली तुली मेकअप असलं तरी चालेल. कसे आता आजच्या काळात कसं आहे पोरीला मेकअप घ्या चहा घ्या चहा घ्या 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 घ्या. अहो नको नको अहो, घ्या, कशाला? नाही, अहो, घ्यावंच नको लागतं. कशाला. पाहुण्या माणसाला तसं गोड करून पाठवायचं राहतंय बरं आहे की नाही असं हा बोल बाई. हा हा ये. ये चहा प्यायच्या तोवर ये पाहुण्याचं चहा ठेवून दिला direct. नाही आता पोरगी आहे पोर ना. यायची म्हणलं, पाहुण्याने चहा ठेवून दिला बारीक केला बरं का चहा मस्त केला. हो आमच्या पुरीच्या हाताला इतकी चव आहे चव आहे, तुम्ही चव आहे. तिच्याकडून काही करून घ्या हा का? स्वयंपाक पाणी कोणताही पण. इकडं बाई जरा. हा, आहे का? आहे. ये इथं दाजी बस ना केली मस्त आहे बाई पोरगी. हा, बस बाई बस बस दीदी बस बस. आता जाऊ बस तवाले हा बरं भाऊ तू काय प्रश्न करायचे पुरीला तू करतोय हाताने शाने हाताने. बरं बरं. उठ बरं उठ लवकर. काय झालं? नाव गाव विचारायचं नाव गाव विचारायचं असते. तू मध्ये बोललो का आता अजिबात नाही नाही दाजी तोंडाचा वाच तवाले जरा पेवढा आलाय काय तुला पाऊस रावळे कळते नाही आलाय का काल पेलो होतो. हा कसा घे तवाल्या दादा काही चव घालून राहिली काल. केवढा आला तो मामा अहो ब्रश नसेल केला त्यांनी. ब्रश नाही केला बर विचारा नाव गाव विचार काय नाव तुझं. अर्चना बाबराव गिलके. शिक्षण. आता सध्या माझं टीवाय चालू आहे. स्वयंपाक येतो का. हा जसं समजा लागलं तसं मीच करते. आणि अजून काय छंद आहे. अजून काय छंद आहे? नाही नाही, तुला छंद काय ते सांग त्यांना कुस्तीचा. अगं बाई, इथे एक म्हणजे मी लय मेडल मिळवलेले तसे मला कुस्तीचं लय येड आहे. कुस्ती. अक्षय आला का? ओके, तू स्पर्धेमध्ये ना पारितोषिक भेटेल हो हो जिल्हा परिषद जिल्हा पातळीवर विचारा बहिणी ना किती आहेत, बहिणी. बहिणी हा? नाही मी एकुलती एकच आहे. ते कसं आहे ना मी झाले आणि माझी आई वारली असं मला आठवत नाही माझी आई. काय झालं पाहुणे नेमकी चाई डिलिव्हरीला नेली मी हा. पण डॉक्टरने काय केलं धोका सांगितला ते म्हण आतलं वाचवायचं का बाहेरचं वाचवायचं पण मग डॉक्टरला काय म्हटलं शेवटी तो जिता जीव आहे बारीक बरोबर. ते वाचणं गरजेचं आहे म्हटलं पण ते जे घडायचं ते घडलं पण जिता जीव वाचवला आणि बायको वारली मावली डिलिव्हरीत मग हिला मी लहानसं मोठं केलं असं पण आई तिला आठवण दिली नाही आपण बरं. असं चांगलं आहे. विचारा मामा अजून काय विचारायचंय. आणि जन्मतारीख किती आहे.
जन्मतारीख दादा काय हो? काय झालं तुम्हाला पाहून सांग का आता माझ्या लेकराला काय जन्मतारीख माहिती नाही. आता तिचा जन्म झाला दवाखान्यात. बरोबर. तर तुम्हाला सांगू का तिची जन्मतारीख आहे ना, एकदा आहे ना आमच्याकडे लय पाऊस झाला. पाऊस झाला असा बांधारा होता मोठा. तुम्हाला सांगतो तो बांधारा फुटला ना, त्या सालची पोर झाला आपली. कोणता बंधारा? काय माहिती ती वय झाले तर माहित नाही. काय माहिती. जाऊ दे आपले काय. जाऊन द्या ते द्या सोडून हे बोलते ना भाऊ. हा 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 पाहुणे झालं विचारू तुमचं. हो मग पुढच्या हातात काही दिलं नाही तुम्ही देतोच ना. कधी माणसं उठून गेलो. अजून चाललंयच ना. अहो तुमचं बोलणं पुरीला नाव गाव विचारून झालं ना, मग तुम्ही लगेच देऊन टाकाय तिच्या हातात. हा बोला चालली चालली बोला अजून. चालली अजून चाललाय प्रश्न बाबूराव. देते देतोय. मग दे रे भाऊ 100-500 रुपये दे. बरं राहू द्या, नसेल तर राहू द्या. नाही नाही असते आहेत पद्धती आपल्याकडे द्यावंच लागते आपली पद्धत मामाकडे आहे. आहेत घे 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 पाया पड त्यांच्या. नाही पाय नको असंच. बरं हा मी काय आता मी विचारतो पोराला हा. नाव गाव. पाहुणे नाव काय तुमचं? अक्षय तुकाराम दोडके. हा काय हा हा. शिक्षण काय झालं? हा, त्याचं शिक्षण आहे ना 12वी झालेले. हा का जॉब काय करतो? जॉब इंजिनियर आहे ते पुण्याला, आहे का नाही? पुण्याला आहे का? पुण्याला इंजिनियर आहे. हा. पोराला मामा आहे ना? मामा आहे ना. हा काय आहे? हा पेंटर मामा आहे काय? हा. असं असं. परत दुसरा काही छंद बिंद आहे का? छंद आता तसं सायकल बिकल पोहणं बिवणं आहे बरं का. हा का हा पोहतो पण का पाण्यात? हा येतो ना पोहता. अरे वा, चांगलं आहे. सगळ्या याच्यात हुशार आहे आमचं पोरग. हो का हा कशातच कमी नाही. पाहुणा नुसतं हसत बोलत नाही पण आहे ना. बोलतो ना त्यावेळेस थोडं लाजल्याने होतं ना म्हणून. हा काय हा पहिला दिसे ना. आता कसं आहे पोरगी त्याला छान वाटली ना म्हणत त्याच्यामुळे त्याच्या मनात काय फुटले असतात. हा काय हा हा पोरीला पाहून. पोराला शेती किती? शेती 12 एकर आहे. किती? 12. हो का हा किती जण भाऊ आहे? भाऊ 2 जण आहे. दोघं आहे. हा हा. आता तुम्ही 5 मिनिटं मुलीशी बोलून घ्या म्हणजे तुम्हाला पटापटी झाली का नाही. हा या बरं. बरं वय उठ ना. अगं चाय ना जर उठ. तुम्ही दोघे का बरं उठले? हा ते थोडं आहे ना ते हा? लाजल्याने होतं ना त्याच्यामुळे. लाज झाली? ऐक, तुला बोलता येणार नाही, तू उडशील. मी बरोबर बोलतो. बरे चला इकडे बघितलं. जा. तर लाजल्याने होतं, त्याला सोबत जावं लागत होतं थोडं. ते- काय कर तू आहे ना जाऊन बाजून तिकडं बघ काय त्यांचं वावर विवर बघून ये कसं आहे काय. अरे पण मग बोललो असतो ना काही. येड्या मी आहे ना, तुला जमायचं ना, आवडली ना पोरगी. हा मी आहे ना मग. हा? वावर विवर बघून काय कवर. झालं? काय नाही, एक मिनिट. पक्कच करा. हा एकदम. आम्ही येतो फेरफाटका मारू. हा इथं. हा थांब दे. अरे मी काय म्हणतो, हा, मुलगा पसंत आहे का? मुलगा मला जरा एक डाऊट आहे विचारू का? काय नेमकं नवरदेव कोण आहे? मीच आहे म्हणजे पसंत आहे का मी? अच्छा तुम्ही होय. हा. मला आहे ना तुम्ही लय आवडले बरं का. म्हणजे आपलं लग्न झालं ना टेन्शन घ्यायचेच नाही अजिबात. म्हणजे पुढे कामाला जाऊन देणार नाही काही नाही. अरे एकदम राणीवाणी ठेवून तुम्हाला. हा? सगळे असंच म्हणतात सुरुवातीला. नाही नाही खरंच मला लय आवडलेत. तुम्ही बोबडे बोलता का? नाही नाही. म्हणजे मला थोडं एक साइड मध्ये ना थोडं होऊन जातं माझे पण असं. अच्छा मला म्हणजे- कोणतरी आवडलं ना असं मग माझे शब्द थोडे हे होते. असं कोणीतरी म्हणजे आवडलं- असं म्हणजे आवडीचं व्यक्ती किंवा नाही का कोणती पण वस्तू आवडली ना मग माझं असं. जास्तच आनंद झालेला दिसतोय हा. बाबाला. लयच उतावळा आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही फक्त लग्नाला हा म्हणा. अच्छा असं कसं डायरेक्ट हा म्हणून आधी माझे घरचे बघतील नाही का? आता बघितलं नाही का? नाही नाही म्हणजे लगेच असं बघितलं होत नाही ना. मग अजून काय? बघतील घरचे काय ते. हा अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, म्हणजे मी एकदम सुखात ठेवून राहणे. बरं मी एक विचारू का? 2 विचारा. 2 नाही, एकच लय महत्वाचं आहे. हा विचारा ना. तुम्हाला बॉयफ्रेंड नाही ना? ओ काय बोलता तुम्ही? म्हणजे लग्नाच्या आधी क्लिअर झालेलं बरं, कारण मला कोण नाही त्याच्यामुळं. हा? माझे वडील खूप डेंजर आहेत ते. त्यांच्या म्हणजे गावामध्ये खूप हे त्यांचा रुबाब आहे. हा तसं पण तुम्ही कुस्ती पहिलवान म्हणल्यावर कोण नाही तुमच्या नादी लागणार, बरोबर आहे ना? माझ्या नादी लागायच्या ते माझ्या बापाच्याच कुणी नादी लागत नाही. ते दिसतंय बरं का. हा. मग हा समजायचं ना? तुमचं आहे का कुठे काही? नाही मग मी आता सांगितलं ना, मला काय म्हणजे असं अजिबात मला ती सवयच नाही. अच्छा माझ्या वडिलांनी विचारलं नाही
पण मी विचारते, तुम्ही जॉब काय करता? मी जॉब सांगितलं ना इंजिनिअरिंग. हा इंजिनियर, मी ऐकलं नाही ना. हा का? अच्छा इंजिनियर. हा. तसे तुम्ही मला आवडलेच आहेत बरं का, काही विषय नाही. हा आता बघू घरचे काय बोलतात. हा चालतं ना. हा? चला जायचं का मग? हा बिचारे ते पण वाट बघत हा असतात. बरोबर चल. चला मग व्हा पुढे. नक्की. हो हो व्हा पुढे. याच्या तर मी आणि याच्याशी लग्न करीन का? या पडल्या तोंडाचं आले मोठं माझ्याशी लग्न करायला. पण आहे मग पोरग चांगलं आहे, इंजिनिअरिंग करतंय. बघू दादा काय म्हणता, जे होईल ते होईल. एकदम फिक्स झाले. झालं का? टेन्शन नाही का? चल. एवढीच माहित का देतात? म्हणजे त्याला खुशी झाली थोडी. लय टाइम लावला तो. हा दादा त्यांचे प्रश्न संपत नव्हते. काय माणसे कटाळले ना बस बसू. बरं झाले पटापटी. तुला आवडला का पोरगा? हो आवडले तसे बरेच. कोणता? ते काय ते हा अय, अरे तू माझ्याविषयी सांगायला गेलं तर तुझं तू जमून घेतलं काय? आता माझी काय चुकी आहे, त्याला तू नाही आवडत, मी काय करू आता? अहो तुम्हीच तर म्हणाले ना, मी तुम्हाला विचारलं ना नेमका नवर देऊ कोण, तुम्ही तर म्हणाले मी. अरे आम्ही आमच्या पोरासाठी आलतो इथं पहिला पुरीला. आणि तू काय दोस्तीत गद्दारी करतो का तू? एक ते तुला माहिती आहे ना मला मुलगी किती आवडली, एक तर कोणत्या मुली मला पसंत होत नाही, पण तू तुझा डाव साधला वय. मला पण लय पसंत आहे. त्याच्यासाठी सांगते मित्र पाळत जाऊ नको तू, तुला लय उत. मला पण लय आवडली म्हणून मी. अरे तुला पण आवडली मग तू दुसरा बघा ना, तू मला करायचं होतं ना लग्न. तो काय भाजीपाला आहे का? हा हो या बघा, तुम्ही काय आमच्या घरी काय भांडणं करू नका. तुमच्यातच मिळलं नाही, तुम्ही संघ आणलाय. आता नवरदेव जर तुम्ही कळून द्या ना आम्हाला, तो पोराला नाव विचारतो मी, आणि हा पाहुणच नाव सांगतोय सगळं माहिती. हा अरे अक्षय याला ना चांगला निबार हाणला पाहिजे, तुला पाहिजे याला. तुला मी सांगत होतो ना. घेऊ नको, तुलाच लागतो. मला काय माहिती असं करी मग. अरे पण मुलीला मीच पसंत आहे ना, पण तू नाहीये. तिला विचारू आपण, तिला विचारू. समजलं काय गा अर्चना, तुला कोणचा पसंत आहे ग? तुला कोणता पास सांग पटक्यान. अहो दादा नवरदेव जो होता त्याच्याशीच बोलायला गेले होते मी, तेच म्हटले मी नवरदेव आहे. असं हे करतो का तू? नाही नाही पाहुणे तुम्ही ना संबंध नकोय मला. हा तुम्ही फसवगिरी करू राहिले. फसवेगिरीचं जाऊ दे दादा, म्हणजे लग्न या कसं करायचं, त्याचा मित्र बी राहणार घरात काय म्हणून म्हटलं ते. म्हणजे दोघं एकत्र राहते का? हा आणि तसं बी तो म्हंटला नाही का, त्याला ना रात्रीची ना मिरगी येते म्हणे कोणला याला? नवरदेवाला. आता मी ज्याला विचारलं त्याला मिरगी येते? मला करायचं हे लग्न. माझ्या लेकराला ना काहीच होत नाही. माझ्या लेकराबद्दल काय सांगितलं रे तू? ओ तुम्ही नाही हो. तुम्ही नाही हो. यांचं बोलते काय कन्फ्युजन आहे दादा यांचं. या पाहुण्याला होय. हा त्याच्याबद्दल सांगितलं. पण मला पसंत आहे ना. काय 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 फरक पडतो? नाही नाही पाहुणे तुम्ही उठा. मी उद्या घेऊन येतो ना माझ्या आई वडील. नाही 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 उठा तुम्ही. ए, नाही दांडा दुंडा नाही उठा. तू काय नुसता चा तुम्ही, आम्हाला नाही करायचं संबंध. यासाठी आलते काय तुम्ही? नाही तुम्ही जाय बाबा, तुम्ही जाय. अहो, पण आम्ही पोरासाठी आणतो. ए बाई चाल निघ. हे, नुसतं जायचं, बाया माणसाला हात नाही लावायचा. ए बाई जाय ना बाई. यासाठी आलते का? चल, लेकरांचा पचका केला बाबा. होय पुढे चला निघून लगेच. जा. हो तुम्ही या इकडे. पाहू लागा अजिबात हो तुम्ही इकडे वा. ते सांगत अहो जाऊ द्या पाहुणे माणसं जाऊ द्या. तुम्ही या माणसाला जा. जरा शिकवा बाबा. कसं बोलायचं. ए अरे गप्पे गप ना. अरे तुला काय समजत आहे का नाही तुम्हाला- डोक्यात? हा तुम्हाला दाजी हा? काय म्हणावं तुला काय नाही मग अक्कल बंद झाली अड्या. चांगलं पोर पाहिजे जरा. आता त्या पेंटर मामाने बारी पोरगा दाखवला, पण त्यानं जोडदार आणल्यामुळे ना हा. पोरीला ना पसंती करायला नेलं तिकडे कोणा राहिला बोलायसाठी, आणि ते दोघंही संघच गेले. दादा बरं झालं मी गेले. हा मी गेले नसते तर आपल्याला एवढं कळलं नसतं. आपलं तर जाऊ द्या, त्यांच्या दोघांमध्येच मिळणं होता. म्हणजे त्याने त्याच्या मित्राला एक सांगितलं आणि त्याला मी आवडले म्हणून तो माझ्याशी लग्न करायला खोटं बोलला. विचार करा माझं फसून पुढे नेला असतं त्यांनी. नाही पण नवरदेव गरीब पोरगा होता ग, खरंच गरीब पोरगा होता. हा तो जरा आहे ना त्याचे जरा आहे ना हा. पावले हरवलेले दिसत आहेत. ते पोराचं सगळं ते नवरदेवाचे प्रश्न त्याला विचारावर हाच प्रश्न सांगतो दुसरा जाऊ. हा ना मग तो मला म्हणला की ना मला रात्री मिरगी डोरे पडायच्या म्हणे. त्याचे बरं जायचं गेलं निघून, तेच बरं झालं मोडलं. म्हणून म्हणते तुम्ही 2 वर्षांना टेन्शनच घेऊ नका. आपण 2 वर्षानंतर चांगला पोरगा पाहू. तुम्ही काळजी करू नका, मी घर जावे घेऊन येईन तुम्हाला. तुम्ही अजिबात काळजी करू काय काय अय, पिंदाडे काय बत्ती घर जाव्यात पाय भाऊ जावा का आता आम्ही? कुठं जेव खाऊ जाय. आता ते पोहे केले ते कोणाला जनावराला घालायचे काय? चल अक्षय
तुला सांगितलं होतं यांनी दुसतीत कुस्ती केली ना माझं, तुला काय करत होते? चांगलं जमत होतं ना. अरे बाबा चांगलं माझ्या लेकरात जमत होता तिथं पडला साप मग कधी नावातून मला ज्या 44 पुरीतून एक 45 पोरगी आवडली होती, त्याच्यात तू पचका करून ठेवला माहिती का? माझी काय चुकी आहे? मला पण आवडली होती आणि ती तुला मला अरे मग तुला काय मी फक्त माझ्या संग आणलं होतं का? तुला का पोरगी दाखवायला आणलं होतं का मी? मग तुला पोरी बघायचं हौस नेन तुझ्या आई बापाला तिकडे दाखव म्हणा, पोरगी बघा म्हण ना. मग त्याच्यासाठी सांगते मित्र पाय जाऊ नको. मला काय माहिती असं करणार? ओय, तू ना आमचं गाडी द्यायची ना. मला घर तर सोड. पाय जाणे तर कसं जा, काय घेणं नाही. हा तू बरं जाऊ दे आई, जाऊ दे. अरे दुसरी बरं जाऊ दे. ते इकडे होतो, इकडे होय. तू गाडी द्यायची नाही अजिबात, तू पाय जाय. पाय चल दोस्त मिस्टर चला तुम्ही. हा तू ये घरी गावात, ते तुला सांगतो मग काय. अरे पण रस्त्याला तरी सोडा मला अक्षय. अरे थांबा.